बिग बॉस मराठी सीझन 6चे ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स जे आहेत ते आपल्यासमोर आलेले आहेत आणि अतिशय धक्कादायक आणि शॉकिंग जे आहेत ते हे वोटिंग ट्रेंड्स आहेत, कारण की मोठी मोठी नावं सगळ्यात बॉटमला आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामध्ये सर्वात शेवटचं नाव जे आहे ते असणार आहे बॉटममध्ये रोशन भजनकर. त्याच्या मागचं रिझन असं आहे, त्यांची घरामध्ये अशी मेजर इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, प्लस एवढं कंटेंट देखील ते आपल्याला देत नाही आहेत. प्लस त्यांनी एक शहर आणि गाव ह्याच्यावर एक कमेंट करायचा प्रयत्न केला होता की शहरातली लोक असेच पाय देऊन आपल्यावर चढत असतात. त्यानंतर 8व्या नंबरला आहेत राधा पाटील. आता राधा पाटीलचं जर बघितलं ना, नाव तर खूप मोठं आहे, पण फॉलोईंग पण खूप आहे, पण त्यांना वोटिंग तिकडे मिळत नाहीये, कारण की त्यांचं इन्व्हॉल्वमेंट खरंच घरामध्ये खूप कमी आहे. त्या जास्त रिॲक्टिव्ह नाही आहेत, शांत चित्ताने गेम खेळायचं त्यांचं प्राधान्य असतं, त्यामुळे त्यांना वोटिंग तिकडे मिळत नाहीये. त्यानंतर 7व्या नंबरला आपल्याला बघायला मिळत आहेत रुचिता जामदार. आता रुचिता जामदार आपल्याला का असं बघायला मिळत आहेत, कारण की ती जाम जास्त प्रमाणात जे आहे ते खूप ओरडायचा प्रयत्न करते, शेण खा, हे खा, ते खा, लगेच राग येतो तिला, त्यामुळे तिला कुठे ना कुठे कमी सपोर्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे. 6व्या नंबरला आपल्याला बघायला मिळत आहेत प्रभू शेडगे. प्रभू शेडगे देखील जर बघायला गेलं ना तर कंटेंट जर खूप देत आहेत, पण सध्या स्थितीला जे आहे ते लोकांना ते आवडत नाही आहेत. 5व्या नंबरला आपल्याला बघायला मिळते आपली अनुश्री माने. अनुश्री माने नॉमिनेट झाल्यापासून जे आहे ते फक्त बोलते मी नॉमिनेट झाली आहे, त्यानंतर जिनी मला नॉमिनेट केले ती घोरच झोपलेली आहे, पण मुद्देसूर जी आहे ती येत्या काळात आपल्याला अनुश्री बघायला नक्कीच मिळणार आहे, ती राज्य करते 5व्या नंबरला. 4थ्या नंबरला आपल्याला बघायला मिळत आहेत दिव्या शिंदे, ज्या की म्हणतात त्यांना सरकार. तर येस मित्रांनो, त्या आहेत आपल्याला 4थ्या नंबरवर बघायला मिळतात. त्यानंतर 3 नंबरला आहेत दीपाली सय्यद. दीपाली सय्यद यांचं जे आहे ते फॅन फॉलोइंग पण खूप आहे, एक काय म्हणतात त्याला आपलं जे पॉलिटिकल जे आहे ते बॅकग्राऊंड त्यांचं आहे, त्यामुळे तिकडून देखील त्यांना सपोर्ट जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये मिळत आहे. 2 नंबरला राज्य करतोय आपला करण सोनावणे, कारण की सगळ्यात पहिल्या दिवशी जे आहे ते आपण बघितलं होतं की तिकडे तो स्विमिंग पूलमधलं पाणी पितो, त्यानंतर खूप चर्चा जी आहे ते इंटरनेटवर झाली आणि त्याचाच फायदा जो आहे त्याला मिळतोय, प्लस त्याची फॅन फॉलोइंग पण खूप आहे. आणि 1 नंबरला राज्य करतायत सागर कारंडे. येस मित्रांनो, सागर कारंडेंचं 1 नंबरला असण्याचं रिझन असंच आहे की ते ज्या पद्धतीने त्यांचे पॉईंट मांडतायत, ज्या पद्धतीने ते उत्तरं देत आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त वोट्स जे आहेत ते आपल्याला सागर कारंडे यांना मिळताना बघत दिसत आहेत. आता तुमचं काय मत आहे, या सगळ्या 9 जणांमध्ये तुमचं वोट तुम्ही कोणाला केलेलं आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत सगळ्या मेकर्स जे आहेत ते बघत आहेत आणि सगळ्या महाराष्ट्राला देखील बघायचं आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.